नमस्कार. हो का, ही बळीराजाची खरी संपत्ती. ही बळीराजा म्हणजे नुसताच धन्वंत आहेच आहे, मनाने बी आहे आणि त्याची श्रीमंती पण त्याच्या मनावर काय. तर बघा ना, हो का, मी इथं बसलोय तर हो का, मायापाशी येऊन कसं नादेवळे लावते, लोळते या, ओरडते, अंगाला येऊन गोळ असतं या. ही माणसाच्या म्हणजे आमच्या शेतकरी कुटुंबामध्ये आम्हाला कुत्रं लागतं, मांजर लागतं, सगळी प्राणी लागते आम्हाला. जनावरांमध्ये आम्हाला गाय असेल, आमची शेरडं असतेली, करडं असतेली, सगळं काय आम्हाला लागतं. काय ही निस्वार्थ प्रेम आहे यांचं आमच्यासाठी. निस्वार्थ ह्याला काय म्हणायचं, निस्वार्थ ह्यालाच म्हणायचं निस्वार्थपणे. की कुठल्या प्रकारची फळाची किंवा अपेक्षा न ठेवता करणारं, जीव लावणारं प्राणी म्हणजे हे आमच्या घरातील आमच्या परिसरात आजूबाजूला आमच्यासाठी धावत पळत येणारी हीच. तर माझ्यासाठी हीच बघा ना, ही संध्याकाळच्या टायमिंगला जेव्हाच मी शेतात निघाल ना, तेव्हाच ही माझ्याबरोबर ते कंटिन्यू असते. काय मी त्याला बोलवतोय की काय, आता बी त्याला जस्ट मी बोलवलं की ते माझ्यापाशी येऊन बसलं, झोपलं अक्षरशः. आता तर वरडते, लोळतंय पूर्णपणे, गडगड असं लोळतं या. तर ही जी काय मोठी संपत्ती आहे, ही भगवंताने दिलेली सगळ्यात मोठी आमची मोठी संपत्ती आहे आमची. तर आम्ही याला जपतो तर जपतोच, पण ते पण आम्हाला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जपतात. तर हा बळीराजा तर आहेच आहे, पण प्रेमळ बळीराजा पण म्हणायला काय हरकत नाही. तर अशा प्रकारचं प्राणी पण आमच्यावरती एवढं जीव लावतात की बस बोलायचंच काम नाही. जेवढं सांगावं तेवढं कमीच. आव काय गं बाई. तर बघा ना, ही तुमच्या समोरचीच गोष्ट आहे. तर काय प्राण्याने त्याला मी असं काय दिलं आहे तेव्हा, घासातला फक्त एक घास बघ. असंच तुम्ही पण का नाही, तुम्ही पण असं कोणाला तर आपल्या घासातला घास जर द्याल, तर तुम्हाला पण जीवापाड असे प्रेम करणारे प्राणी येतेली, माणसं येतेली. तर तुमच्या स्वभावातनं, तुमच्या प्रेमातनं जी व्यक्त होणारी ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोचत असतात. ती बी तुमच्या दिलेल्या केलेल्या कार्यातनं ते सिद्ध होऊन जातं की तुम्ही तुमच्या प्राण्यांवरती जीवापाड प्रेम करता. आणि जीवापाड प्रेम केल्यामुळंच ते प्राणी पण आपल्यावरती अशा प्रकारचा जीव ओळून टाकत असतात. तर हे प्रत्यक्षदर्शी जे काय दिसत असणारं जे प्रेम आहे, ते यालाच म्हणायचं शेतकरी. आव काय तर ही आहे शेतकऱ्याची धनसंपदा. तर काय म्हणताय मग, कसा वाटला हा व्हिडिओ? माझा छोटासा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागतच होतं. आत्ता पण असणार आहे आणि पुढच्या पण व्हिडिओमध्ये असणार आहे. तर बघा किती प्रेमानं, किती जीव लावतं की बस बोलायचंच काम नाही. जणू काय मी याच्यावरती माझं पूर्ण आयुष्यच मी खर्च केलं आहे, असं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मला जीव लावतं आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. काय झालं लोळाला काय? औ